नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करते। पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येच्या कटाचा सखोल तपास करण्यासाठी अखेर एसआयटी कडे आता तो सोपवण्यात आलाय। आमदार शेळके यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून केलेल्या मागणीनुसार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे पाऊल उचलण्यात आलंय। पिंपरी चिंचवडमधील नियमभंग करणाऱ्या तब्बल 35 पतसंस्थांची नोंदणी सहकार विभागाने रद्द केली आहे। मागील 2.5 वर्षांपासून सुरू असलेल्या या कारवाईत अनेक पतसंस्थांनी आर्थिक व्यवहार, लेखापरीक्षण आणि निवडणुकीची माहिती सादर केली नाही, तर काहींमध्ये आर्थिक अनियमितता आढळून आली आहे। त्यामुळे 227 संस्थांपैकी आता केवळ 192 संस्था कार्यरत असून हा निर्णय बँकिंग क्षेत्रात शिस्त आणण्यासाठी महत्त्वाचा मानला जातोय। पुण्यात आंदेकर कुटुंबीय आणि त्यांच्या गटाशी संबंधितांच्या अनधिकृत बांधकामांवर पोलीस प्रशासन आणि पुणे महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतली आहे। कारवाई दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह मोठा कर्मचारी वर्ग या मोहिमेत सहभागी झाला असून झोपड्या, टॉयलेट, बाथरूम सारख्या अनधिकृत बांधकामांवर जेसीबीने कारवाई करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेत स्थापन झालेल्या नव्या शहरी दळणवळण विभागाला तब्बल 7 महिन्यांनंतरही स्वतंत्र दालन मिळालेलं नाहीये। शहराचे रस्ते, उड्डाणपूल आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्याची मोठी जबाबदारी या विभागावर आहे, परंतु अधिकारी मात्र अपुऱ्या जागेत काम करतायत। तर या विभागाचे प्रमुख सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड आणि कार्यकारी अभियंता सुनील पवार यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत शहराच्या वाहतूक नियोजनावर परिणाम होत असल्याचं सांगितलंय। दिवाळी आणि छठ पूजा सणात पुणे रेल्वे स्थानकावर होणाऱ्या संभाव्य गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाने होल्डिंग झोन तयार केलाय। स्टेशन जवळील एसटी बस स्थानकामागे आणि व्हीआयपी रूमच्या शेजारी 4 ठिकाणी होल्डिंग झोन असतील। तसंच गरजेनुसार फलाट तिकिटांची विक्री थांबवली जाणार आहे। यामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवास करणं आता शक्य होईल। पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी। आता कार्यालयीन वेळेनंतर ही स्पीड पोस्ट, पत्र आणि पार्सल पाठवणं शक्य होणार आहे। भारतीय टपाल विभागाने चिंचवड पूर्व टपाल कार्यालयात सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत या सेवा उपलब्ध करून दिल्यात। कामाच्या वेळांमुळे वेळेवर टपाल कार्यालयात पोहोचू न शकणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा एक मोठा दिलासा देणार आहे। पुण्यातील म्हाडा सोसायट्यांच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी प्रस्ताव आले असले तरी हा प्रकल्प स्थानिक नागरिक प्रतिनिधी व पीएमसी यांना सोबत घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही, असं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय। मात्र म्हाडा सोसायट्यातील घरांची दयनीय अवस्था लक्षात घेता पुनर्विकास अत्यावश्यक असल्याचं सांगण्यात आलं। पुनर्विकास, आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि आपत्ती व्यवस्थापनामुळे पुणे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जागतिक नकाशावर आता झळकणार आहे। पिंपरी चिंचवड शहराला लागून असलेल्या पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांच्या निळा पूर रेषेत येणाऱ्या जमिनींच्या खरेदी, विक्रीवर आणि इतर व्यवहारांवर पिंपरी चिंचवड महापालिकेने बंदी आणली आहे। नदीपात्रात वाढणाऱ्या अतिक्रमणांमुळे आळा घालण्यासाठी हा निर्णय आता घेण्यात आलाय। महापालिकेने राज्य मुद्रांक आणि नोंदणी विभाग आणि सहदुय्यम निबंधक यांना पत्र पाठवून असा व्यवहार त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे। पुण्यातील बाणेर परिसरात पूर्ववैमनस्यातून एका अल्पवयीन मुलावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी कुणाल कांबळे आणि अरबाज इब्राहिम मुलानी याच्यासह एकूण 4 जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय। आफ्रिकेतील रवांडा येथे झालेल्या UCIच्या बैठकीत पुण्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेला मान्यता देण्यात आली आहे। ही स्पर्धा ऑलिम्पिक क्वालिफायर असेल, ज्यामुळे पुण्याचा लौकिक जागतिक स्तरावर पोहोचणार आहे। तसंच पर्यटनालाही चालना मिळणार आहे। या स्पर्धेचा रूट देखील अंतिम करण्यात आलाय। या बातमीसह आपण पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट।